नमस्कार. हिवाळ्याला सुरुवात झाली की बाजारात चांगल्या क्वालिटीची आवळे मिळतात. तर आज आपण अगदी मार्केटसारखी पांढरी शुभ्र काळी न पडणारी आवळा कँडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. वर्ष ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. बऱ्याचदा आवळा कँडी काळी पडते, असं होऊ नये त्यासाठी खास ट्रिक मी शेअर केलेली आहे. आवळा कँडी बनवल्यानंतर साखरेच्या पाकाचं काय करावं तो प्रश्न सर्वांना पडतो, ते सुद्धा शेअर केलेलं आहे. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही आवळा कँडी बनवत असाल तरी सुद्धा ती अगदी परफेक्ट येईल, माझी गॅरंटी आहे. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. शक्यतो आवळा कँडी बनवताना मोठ्या साईजचे डागविरहित मस्त कडक ताजे आवळे आणि चमक असलेले आवळे आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे. बऱ्याचदा आपण बाजारातनं आवळे विकत आणतो तर आपल्याला आवळ्यांवर असे डाग दिसतात, तर हे आवळे खराब नाही, चांगले आवळे आहेत. आवळ्यांवर डाग म्हणजे आवळा सडलेला नसावा किंवा काळे डाग जे असतात त्या पद्धतीचे आवळे आपल्याला घ्यायचे नाही. इथं मी ताजे टवटवीत असे 1 किलो आवळे निवडून आणलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आवळे आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथं मी आवळे मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून त्यानंतर स्वच्छ आपल्याला आवळे धुवून घ्यायचे आहेत. जर आवळ्यांवर काही धूळ असेल किंवा केमिकलची फवारणी केलेली असेल तर ती निघून जाते आणि आवळे अगदी स्वच्छ धुतल्या जातात. प्रत्येक आवळा आपल्याला व्यवस्थित हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यावरची पूर्ण धूळ निघून जाते. आवळे आता आपल्याला पाण्यामधनं बाहेर काढायचे आहेत. पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं आवळ्यांना आधीपेक्षा चमक छान आलेली आहे. इथे मी आवळे टोपलीमध्ये काढून घेतलेले आहेत. पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाणी किती घाण झालेलं आहे, म्हणजेच आवळे अगदी स्वच्छ धुवून आपले तयार आहेत. आता आवळ्यांना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये आपल्याला आवळे व्यवस्थित सेट करायचे आहे. इथं मोठी चाळणी असल्यामुळे मी एकदा सर्व आवळे वाफवून घेणार आहे. जर तुमच्याकडे चाळणी छोटी असेल 2 बॅचमध्ये आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, चाळणी ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि जोपर्यंत आवळे मस्त उमलत नाही तोपर्यंत आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक आवळा मस्त फुलाच्या कळीप्रमाणे उमललेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आवळे पूर्णपणे थंड झाले की आपल्याला बी वेगळं करायचं आहे. बी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आवळ्याच्या ज्या फोडी असतात त्या आपल्याला व्यवस्थित एक एक करत मोकळ्या करून घ्यायच्या आहे. इथं आपण मोठ्या आकाराचे आवळे घेतलेले आहेत, त्यामुळे आपली आवळा कँडी सुद्धा मस्त जाडजूड अशी तयार होणार आहे. आवळा कँडी बनवताना आवळे आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता हलक्या हाताने जरी आवळा प्रेस केला तरी तो मस्त फुलासारखा उमलतो. प्रत्येक आवळ्याची फोड ही मोकळी होते. अशाच पद्धतीने आपल्याला आवळे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. जर आवळे व्यवस्थित वाफवले गेले नाही तर आवळा कँडी वातळ होते, चव त्याची तुरट सुद्धा होण्याची शक्यता असते. इथे मी सर्व आवळे व्यवस्थित बी काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला आवळा घालायचा आहे. इथे आपण 1 किलोच्या प्रमाणात आवळे घेतलेले आहेत. त्यासाठी साखर किती घ्यावी तर इथे मी 750 ग्राम साखर घेतलेली आहे. तुम्ही 700 ते 750 ग्राम साखर घेऊ शकता. साखर तशीच न घालता मिक्सरला बारीक पावडर तयार करून घालायची आहे, म्हणजे आवळ्यांमध्ये ती पटकन मुरते आणि वेळसुद्धा आपल्याला कमी लागतो. जर तुम्हाला साखरेची पावडर करून घालायची नसेल तर साखर तशीच घातली तरी सुद्धा चालेल. हलक्या हाताने आपल्याला साखर आणि आवळा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही साखरेऐवजी गुळाची पावडर घातली तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला घरच्या घरी अगदी मार्केटसारखी पांढरी शुभ्र आवळा कँडी हवी असेल तर त्यामध्ये आपल्याला 1 अख्ख्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे आवळा कँडी अजिबात काळी पडत नाही, बरेच दिवस टिकायला सुद्धा मदत होते आणि चवीला सुद्धा थोडीशी चटपटीत लागते. त्यामुळे इथं आपण 1 लिंबाचा रस घालणार आहोत. इथे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालं की झाकण ठेवूया आणि 1 दिवस आपल्याला आवळा कँडी साखरेमध्ये मुरवत ठेवायची आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढूया. तुम्ही बघू शकता साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे. फक्त 1 दिवस साखरेमध्ये आवळा आपल्याला मुरवत ठेवायचा आहे. जास्त दिवस ठेवलं की आवळा कँडी चिवट होते आणि ती लूज देखील होण्याची शक्यता असते, त्यामुळे 1 दिवस पुरेसा आहे. आता आपल्याला चाळणीमध्ये आवळा कँडी घालायची आहे. पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. 5 मिनिट मी असंच ठेवणार आहे, म्हणजे आवळा कँडीमधलं जे साखरेचं पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल. आता सर्वांना पडलेला मोठा प्रश्न साखरेच्या पाण्याचं काय करायचं, तर इथं आपण साखरेचं पाणी गाळून घेऊया. तर हे साखरेचं पाणी नसून आवळ्याचं सिरप तयार झालेलं आहे. तुम्ही याला आवळा सरबत सुद्धा म्हणू शकता.
तर हे पाणी फेकून न देता स्टोअर करून ठेवा. फ्रीजमध्ये आरामात टिकतं. जेव्हा तुम्हाला आवळा सरबत प्यायचं असेल तेव्हा थोडंसं सिरप घ्यायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं. इथे आपलं आवळा सरबत तयार होतं. जर तुम्ही हे आवळा सिरप दररोज पाण्यात टाकून सेवन केलं तर ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे तो कमी होण्याची शक्यता असते. असंही तुम्ही आवळा सरबत म्हणून जरी पिलं तरी तुम्हाला याचे फायदेच होतील. इथे मी आवळा सिरप व्यवस्थित गाळून घेतलं. त्यानंतर काचेच्या हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवलं. फ्रीजमध्ये आरामात टिकतं. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून आवळा सरबत पिऊ शकता. अशा पद्धतीने साखरेचं पाणी फेकून न देता तुम्ही स्टोअर करू शकता. इथे आपण आवळा कँडीमधलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. अगदी रसरशीत जेलीसारखी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. आता आवळा कँडी आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायची आहे. तर इथं मी मोठी परात घेतलेली आहे. अशा पद्धतीने एक एक करत आवळा कँडी आपल्याला सेट करून घ्यायची आहे. आवळा कँडी काळी पडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण दिवसभर आवळा कँडी कडकडीत उन्हात सुकवून घेतो. तर असं न करता फक्त 2 दिवस 2 ते 3 तास आपल्याला आवळा कँडी सुकवून घ्यायची आहे. पहिल्या दिवशी 2 तास आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा 2 ते 3 तासच आपल्याला आवळा कँडी उन्हात सुकवायची आहे. त्यानंतर आवळा कँडी आपल्याला घरात आणून फॅन खाली सुकवून घ्यायची आहे. 2 दिवसामध्ये आवळा कँडी मस्त सुकून तयार होते. इथं मी 2 दिवस व्यवस्थित सुकवून घेतली. तुम्ही बघू शकता अगदी मार्केटसारखी पांढरी शुभ्र अशी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. अजिबात चिवट झालेली नाही. आता आवळा कँडी वर्ष ते 2 वर्ष खराब होऊ नये त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे साखर आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर घालून पावडर तयार करून घेतली. ही पावडर आपल्याला चाळणीच्या मदतीने आवळा कँडीला कोट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ही पावडर कोट करून घेतली तर वर्ष ते 2 वर्ष अजिबात आवळा कँडी खराब होत नाही. आहे तशीच ती राहते. काळी सुद्धा पडत नाही. त्यानंतर एक्स्ट्राची जी पावडर आहे ती आपण गाळणीने काढून घेऊया. जर तुम्हाला कॉर्नफ्लोअर वापरायचं नसेल, फक्त साखर जरी तुम्ही पावडर करून आवळा कँडीला वापरली तरी सुद्धा चालेल. ही जर एक्स्ट्राची स्टेप तुम्ही केली तर यामुळे आवळा कँडी छान कोरडी राहील. वर्षभर खराब होणार नाही, चिकट होणार नाही. ह्या ट्रिक वापरून जर तुम्ही आवळा कँडी बनवली तर खूप छान मार्केटसारखी आवळा कँडी घरच्या घरी तयार करू शकता. वर्ष ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. लिंबाचा रस घातल्यामुळे आवळा कँडी काळी सुद्धा पडत नाही. काचेच्या हवाबंद आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवा. आवळा खाणे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्या नखापासून ते केसांपर्यंत अगदी फायदेशीर असणारा आवळा तुम्ही दररोज सेवन करा. अशा पद्धतीने तुम्ही आवळा कँडी बनवून सुद्धा सेवन करू शकता. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आजार किंवा दृष्टी वाढवण्यास मदत होते. पित्ताचा त्रास कमी करण्याचं काम आवळा करतो. म्हणून आवळ्याला बहुगुणी आवळा असं म्हणतात. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत.